वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षा जी आहे टेट परीक्षेचा लवकरच निकाल जो आहे घोषित होईल आणि निकाल लागल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेमध्ये संधी नेमकी कोणाला असणार आहे। टेट परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर आपला स्कोर किती येतो, जास्त येतो, कमी येतो, मॉडरेट लेवलचा येतो आणि किती स्कोर नेमका जो आहे आपल्यासाठी चांगला असणार आहे या संदर्भात जाणून घेणार आहोत। आणि विशेष म्हणजे संधी कोणाकोणाला असणार या परीक्षेमध्ये ते तर जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण की त्यानुसारच आपल्याला कळेल की आपण शिक्षक होणार किंवा नाही होणार। तर आज व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी शिक्षक भरती असेल, टेट परीक्षा असेल, पवित्र पोर्टल किंवा टीटी परीक्षा असेल, कोणत्याही प्रकारची माहिती तुमच्याकडे मिस होणार नाही त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट करूया आता की या वर्षी म्हणजे टेट एक्झाम 2025 मध्ये जिचा निकाल काही अवघ्या दिवसांमध्ये लागणार आहे, तो निकाल लागल्यानंतर सगळ्यात अगोदर उत्सुकता राहणार आहे ती आपल्या स्कोअरची। आपण जी टेट परीक्षा दिली त्याच्यामध्ये आपण जी मेहनत घेतली, मेहनत घेतल्यानंतर आपल्या मेहनतीला किती फळ मिळालं आणि आपण खरोखर टेट परीक्षेमधला जो पेपर होता त्याच्यामध्ये आपला स्कोअर किती आलेला आहे आणि यावर्षी आपण शिक्षक भरतीमध्ये आपला नंबर लागणार का ते कळणार आहे। कारण की टेट परीक्षेमधला स्कोअर समजला तर त्यावेळेस जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत तुम्हाला उलगडून जाणार आहे। त्याच्यामुळे टेट परीक्षेमधला स्कोअर जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। आता एवढंच नाही, तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगतो, जर समजा तुम्ही कोणत्याच प्रकारचं आरक्षण किंवा कोणत्याही प्रकारची तुमची जो कॅटेगरीमध्ये असेल तुम्ही किंवा कोणत्याच प्रकारचं तुमचं आरक्षण नाहीये, तुम्ही टीटी परीक्षा पास नाहीये, ठीक आहे, तुमचं डीएड नाही, तुमचं बीएड आहे, तरी सुद्धा जे आहे जर तुमचा टेट परीक्षेमधला स्कोअर चांगला असला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक होण्यासाठी संधी मिळणार आहे। जर तुमचा स्कोअरच चांगला आहे, 140 किंवा 130च्या आसपास स्कोअर आहे, 130, 140 किंवा 150, 155 असा स्कोअर जर तुमचा असला तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला प्रथम प्राधान्य राहील। कारण की जास्तीत जास्त कमी विद्यार्थ्यांचा असा स्कोअर येतो, असा स्कोअर खूप कमी मुलांचा येतो, त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे शिक्षक भरतीमध्ये संधी असणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट करूया, आता जर समजा काही असे उमेदवार आहे ज्यांच्याजवळ आरक्षण आहे त्यांना तर चांगलंच आहे, कारण की आरक्षित प्रवर्ग जो आहे ज्यांच्याजवळ कोणत्या ना कोणत्या प्रकारचं समांतर आरक्षण आहे त्यांना एक खास संधी असणार आहे। कारण की तुम्ही आरक्षण घेतलेलं आहे, माजी सैनिक असाल, तुम्ही खेळाडू असेल किंवा अंशकालीन असाल किंवा महिला असाल किंवा बाकीचं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा धरणग्रस्त असेल तर त्यावेळेस मात्र प्रकार जर तुमच्याजवळ समांतर आरक्षण असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये संधी असणार आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आरक्षण आहे तर त्यावेळेस तुमच्याजवळ असं हत्यार आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही जे आहे शिक्षक भरतीमध्ये तुमचा नंबर लागू शकतो, कमी मार्क्स असले सुद्धा तरी। दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे टीटी परीक्षा पास असणाऱ्यांसाठी। ज्या उमेदवारांनी टीटी परीक्षा पास केलेली आहे, वर्ग 1 पासून तो वर्ग 8 पर्यंत त्यांचा विचार होतो। डीएड धारक असेल तर वर्ग 1 ते 5 साठी, आणि जर समजा तुम्ही पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असेल टीटी परीक्षेचा तर त्यावेळेस वर्ग 6 ते 8 साठी तुमचा विचार केला जातो। टीटी परीक्षा उत्तीर्ण होणं एवढं सोपं नाहीये। तुम्ही अजून बघितलं असेल खूप सारे शिक्षक, खूप सारे उमेदवार अजूनही टीटी परीक्षा पास नाहीये। मग जर तुम्ही टीटी परीक्षा पास असाल तर त्यावेळेस तुमचा विचार, तुमचं डीएड आहे, बीएड आहे आणि तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, सोबत टीटी आहे, तर त्यावेळेस तुमचा विचार वर्ग 1 पासून तर वर्ग 12वी पर्यंत डायरेक्ट होतो। त्याच्यामुळे तुम्हाला कुठे ना कुठे संधी जी आहे मिळण्याची शक्यता जास्त असते। त्याच्यामुळे अशा उमेदवारांना सुद्धा स्कोप आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे डीएड धारक आहेत आपले, ज्या उमेदवारांनी डीएड केलेला आहे, डीएड धारकांनी तुमचा विचार वर्ग 1 ते 5 साठी होतो। आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदेच्या शाळेवर कोणालाही वाटतं की आपण नोकरी करायची तर ती करायची फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेवर, कारण की जिल्हा परिषदेच्या शाळेवर जे आहे संस्था चालक जे आहेत, जर आपण एखाद्या संस्थेवर असलो तर त्यावेळेस मात्र आपल्याला संस्था चालक जे असतात किंवा संस्थेचे जे अध्यक्ष किंवा जे काही मोठमोठे व्यक्ती असतात त्यांच्या दबावाखाली आपल्याला काम करावं लागतं। त्याच्यामुळे जे आहे कोणी विचार करतं जिल्हा परिषदेच्या शाळेवर नोकरी केलेली बरी। त्याच्यामुळे तुमचा जर तुम्ही जर डीएड केलेला आहे आणि जर तुम्ही तुमचा विचार तुम्हाला विशेष म्हणजे डीएड केलेला असल्यामुळे तुमचा विचार वर्ग 1 ते 5 साठी होतो आणि जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त शाळा ज्या आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या वर्ग 1 ते 5 साठी येतात। शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त जागा वर्ग 1 ते 5च्या असतात, 6 ते 8च्या, 9 ते 10च्या, 11 12च्या कमी असतात, पण 1 ते 5च्या जास्तीत जास्त जागा असतात। त्याच्यामुळे डीएड धारकांना चांगली संधी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांजवळ टीटी नाही किंवा आरक्षण नाही किंवा कोणत्याही प्रकारचं म्हणजे टीटी नाही, आरक्षण नाही किंवा मग आपलं डीएड नाही किंवा मग आपण समजा कोणत्या ना कोणत्या एखाद्या समजा कॅटेगरीमध्ये सुद्धा आपण मोडत नाही, ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही येता, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक होण्यासाठी एक मात्र महत्त्वाचं हत्यार जे आहे किंवा एक मात्र महत्त्वाचं जे ऑप्शन आहे ते आहे तुमचा
टेट परीक्षेमध्ये येणारा स्कोअर, जर तुमचा टेट परीक्षेमध्ये येणारा स्कोअर जर चांगला असला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला या सगळ्यांची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही टीटी परीक्षा पास नसाल तरी चालते, तुम्ही डीएड धारक किंवा डीएड पास नसाल तरी चालते, तुम्ही कोणत्या प्रकारचं आरक्षण घेतलेलं नाही तरी सुद्धा चालते, आणि तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कॅटेगरीचा तुम्हाला लाभ उचलायचा नसेल किंवा तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडत नसाल तरीही चालतं. फक्त तुम्ही ओपनमध्ये जर येत असाल तर त्यावेळेस तुमचा जो स्कोअर आहे टेट परीक्षेमधला तो जर 140-150 समोर असला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला वर्ग 9 ते 10 साठी किंवा 11वी-12वी साठी ऑपॉर्च्युनिटी असते शिक्षक होण्याची. त्याच्यामुळे जे आहे तुमचं मुख्य मेन जे महत्वाचा जो मेन फॅक्टर असणार आहे तो असणार आहे तुमचा टेट परीक्षेमधला स्कोअर. तोच चांगला आहे, मग त्याच्यामुळे तुम्हाला कशाचीच गरज राहणार नाही. त्याच्यामुळं शिक्षक भरती 2025 किंवा टेट एक्झाम 2025 मध्ये या उमेदवारांना संधी जी आहे खास करून असणार आहे ज्यांनी डीएड केलेलं आहे, ज्यांनी टीटी परीक्षा पास केलेली आहे, ज्यांच्याजवळ काही ना काही आरक्षण आहे किंवा जे कॅटेगरीमध्ये सुद्धा येतात. काही कॅटेगरीमध्ये जागा ज्या आहेत खूप म्हणजे उमेदवारांची संख्या खूप कमी असते, अशा कॅटेगरीवाल्यांना संधी असते. आणि विचार केला आपण समजा ओबीसी, एससी, एसटी, व्हीजे, बाकीच्या कास्टचा ईडब्ल्यूएस, तर या कास्टमध्ये सुद्धा जे आहे विद्यार्थी संख्या जी आहे, ज्या कास्टमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा असतं, आणि ज्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे त्यांच्या मात्र कॉम्पिटिशन त्या कॅटेगरीसाठी जे आहे कमी असतं. तर अशा प्रकारे जे आहेत या सगळ्या गोष्टी आहे आणि या उमेदवारांना प्राधान्य असणार आहे किंवा या उमेदवारांना संधी असणार आहे टेट परीक्षे क्रमांक 3 मध्ये. अशा प्रकारे तुम्ही ही सगळी गोष्ट बघितली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या परीक्षेचा म्हणजे टेट एक्झाम 2025चा निकाल जो आहे तो घोषित होणार आहे. निकाल घोषित झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते असणार आहे टेट परीक्षेमधला आपला स्कोअर. तुमचा स्कोअरच तुम्हाला वाचवणार आहे आणि तुमचा स्कोअरच तुम्हाला शिक्षक म्हणून निवड होण्यासाठी मदत करणार आहे. जर स्कोअर कमी आला तर त्यावेळेस तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये जे आहे तुम्हाला तुमचा नंबर जो आहे लागण्यामध्ये अडचण निर्माण होईल, आणि जर तुमचा स्कोअर चांगला असला तर त्यावेळेस मात्र शिक्षक होण्यासाठी जे आहे तुम्हाला मदत होणार आहे. त्याच्यामुळं आशा करा, होप ठेवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाट बघा फक्त की आपल्याला रिझल्ट जो आहे केव्हाही लागला चालतो, 2 दिवस उशिरा जरी लागला तरी चालतो, फक्त आपला जो रिझल्ट आहे किंवा आपला जो स्कोअर आहे तो फक्त चांगला आला पाहिजे, जेणेकरून जे आहे शिक्षक भरतीमध्ये आपलं स्थान निश्चित असेल. जागा किती येतात, जागा संच मान्यतेनुसार, आणि जागा जेवढ्या अवेलेबल आहे 100% पद भरती जर केल्या गेली किंवा ती होणारच आहे 100% पद भरती, त्याच्यामुळे जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतीलच आणि त्यानुसार शिक्षक भरती सुद्धा केल्याच जाणार आहे. हे 100% आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे की टेट एक्झाम क्रमांक 3 झाल्यानंतर शिक्षक भरती एनी हाऊ कंडिशन करावीच लागणार आहे आणि ती होणारच आहे. त्याच्यामुळे जे आहे टेन्शन घेऊ नका, फक्त टेन्शन या गोष्टीचं घ्या की तुमचं जे आहे रिझल्ट जो आहे तो चांगल्या प्रकारचा आला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय. तुमचे काही डाऊट डिफिकल्टीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. थँक्यू सो मच.